सत्तेचा खेळ चालू झालेला आहे। प्रत्येकजण सत्तेच्या खेळासाठी पैशांची उधळण करतोय, सत्ता मिळवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करतोय। पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 अल्पवयीन मुलींची अब्रू चव्हाट्यावरती मांडली गेलेली आहे। होय, ही गोष्ट खरी आहे। बीडच्या माजलगावमध्ये परप्रांतीय ऊसतोड कामगार आले होते। त्यांच्या 2 अल्पवयीन मुली होत्या। त्या 2 अल्पवयीन मुलींना फूस लावून 2 तरुणांनी दोन्हीकडे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्यावरती जबरदस्ती केली, बलात्कार केला आणि त्यानंतर त्या मुलींनी घरच्यांना जाऊन सांगितल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। पोस्कोच्या अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। आता त्यांना शिक्षा होते की नंतर त्यांना बाहेर सोडलं जातं, मग एखादी मशीन घेऊन देऊन अल्पवयीन आहेत म्हणून काहीतरी उद्योगधंदे काढून दिले जातात, हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। कारण हेच सगळं आत्तापर्यंत होत आलेलं आहे। सत्तेसाठी करोडो खर्च करा, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना विकत घ्या किंवा मग नेत्यांना विकत घ्या। तुम्ही तुमच्या आई बहिणीची अब्रू सुरक्षित विकत घेऊ शकत नाही, ती कुठल्याच बाजारात मिळणार नाही आहे। सत्तेसाठी लाचार होण्यापेक्षा आया बहिणींसाठी काय करता येईल याचा थोडासा विचार करा। अगदी अल्पवयीन मुलींना, अरे त्या अल्पवयीन मुलींना साधं कौमार्य काय असतं हे कळत नाही। त्या मुलींच्यावरती इतके घाणेरड्या खालच्या विचारांची लोक येऊन जबरदस्ती करतात, बलात्कार करतात आणि एकीकडे आपल्या इकडे सत्तेची चांगलीच रणधुमाळी चाललेली आहे की निवडून कोण येणार, कुठली महानगरपालिका कुणाच्या ताब्यामध्ये जाणार। तुमचे महाराष्ट्रामध्ये तुमचे एक शहर सुरक्षित नाही आहेत। तुमच्या शहरामधून एकही महिला रात्री 12 नंतर सुरक्षितपणे फिरू शकत नाही। 12 तर सोडा हो, रात्री 7 नंतर एखादी मुलगी घरातून बाहेर पडली तर ती सुरक्षित तिच्या घरी जाऊ शकते का तुमच्या मोठ्या मोठ्या शहरामधून, मोठ्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये? पण हे विचार एका बाजूला राहिले आणि तुम्ही पक्षावरती किंवा एखाद्या माणसावरती टीका करून एखाद्याला विकत घेऊन काय साध्य करणार आहात? 2 लहान अल्पवयीन मुली, मी मगाशीच म्हणाले त्यांना कौमार्य या शब्दाचा अर्थ माहिती नसेल, त्या मुलींच्यावरती बलात्कार झालेला आहे। सोडा, सत्तेसाठी लढू नका, कधीतरी आया बहिणींसाठी उभं राहा। काय लाडकी बहीण म्हणून खात्यावरती 1500 टाकून किंवा मग आम्ही ही योजना आणू ती योजना आणू असं सांगून सत्ताधारी असू देत किंवा विरोधक असू देत काही फायदा नाही। कारण तुमच्या कुठल्याही मोठ्या घरातल्या नेत्याच्या मुलीवरती कधी बलात्कार होणार नाही आहे। तुम्ही तेवढं प्रोटेक्शन ठेवताय, तुमची मुलं शाळेलाही जातात ना तर पोलीस प्रोटेक्शनमध्ये जातात। गरिबाचं तसं नसतं। ऊसतोड कामगारांचा अख्खा जिंदगानी, अख्खा संसार त्यांचा चव्हाट्यावरती असतो आणि तिथेही ते सुरक्षित नाही आहेत। आपल्या जिजाऊंच्या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही आहेत। हे दुर्दैव आहे आपलं। जागे व्हा, वेळ आली तर त्या मुलींना न्याय मिळवून द्यायला जर या राजकीय चावडीतून वेळ भेटला ना तर नक्की एकदा प्रयत्न करा।